व्यवहारशून्य मनुष्य होता. त्याची बायको हुशार होती, पण तो कधीच बाजारहाट करत नव्हता, फिरत नव्हता. त्याच्या बायकोनं काय केलं, एक दिवस म्हणाले बाजारला जा, घरात बाजार, मी एकटी किती काम करू म्हणाली. त्यानं बाजारला लावून दिलं. तो म्हणाला बाजारला गेलो आणि जर मी विसरलो तर. तो व्यवहारशून्य होता, त्याचं एवढा मेंदू चालत नव्हता, म्हणा बुद्धी नव्हती तेवढी. त्याच्या बायकोने काळा गोप बांधला पायाला त्याच्या आणि सांगितलं की म्हणाले हा गोप जोपर्यंत आहे तोपर्यंत मी आहे, आणि गोप तुटला की तुम्ही हरवला म्हणा किंवा गेला असं म्हणा. मग हा गेला पिशवी घेऊन बाजारात. जातानाच कर्मधर्म संयोगानं त्याच दिवशी बाजारामध्ये गारुड्याचा खेळ आलेला होता महाराज. आणि मग गारुडी आपले साप दाखवत होता, सगळे लोक टाचावर करून बघत होतो. हाही त्यामध्ये सामील झाला. बघता बघता त्यातून एक साप सुटला आणि पळापळ सुरू झाली. आणि मग कुणाच तरी पाय याच्या पायावर पडला. दोरा तुटल्यानंतर हा ओरडायला सुरुवात केली की मी हरवलो, मी हरवलो. तिथल्या लोकांनी जाणलं की हे गिराईक म्हणाले आमच्या गलीतला आहे, हे याच्या वहिनीला जाऊन सांगायला पाहिजे, त्याशिवाय हे थांबणार नाही. कारण यांची समजूत फक्त ती कोण काढू शकते, मालकीनच काढू शकते. कारण सगळं काही केंद्र त्यांच्या हातात आहे म्हणाल्या. गेली मुलं, 4 मुलांनी जाऊन सांगितलं तुमचे मालक असे असे ओरडा लागले. तिनं लगेच जाणलं, कारण तो अर्धा दोरा तिनं कमरेलाच ठेवला होता महाराज. पण असं काहीतरी होणार आणि मग याला काय करावं लागणार, शोधावं लागेल. त्याच्यापेक्षा ती दोरा घेऊन आली लगबगीनं आणि त्याला कळायच्या अगोदर पायाला बांधलं आणि हलवून असं जागं केल्यासारखं केलं. हे बघा म्हणाले तुम्ही आहे आणि हरवलं कसं म्हणता. पायात दोरा दाखवला आणि पायात दोरा बघितल्यानंतर मी आहे म्हणाला, सापडलो सापडलो. आता हा दृष्टांत माऊली 12व्या शतकात देतात. याचा अर्थ नुसतं एवढंच माऊलींना सांगायचं नाही की दोरा बांधल्यानंतर मी आहे म्हणतोय आणि दोरा तुटल्यानंतर मी हरवलो म्हणतोय. मला सांगा, पायाच्या आधारानं दोरा आहे का दोऱ्याच्या आधारानं पाय आहे? मग पाय अगोदरचा का दोरा अगोदर? मग दोरा तुटल, दोरा बांधता येईल, पायाचं अस्तित्व वाढ आहे का दोऱ्याचं? मग तसं आत्म्याचं अस्तित्व पुरातन आहे का देहाचं? मग दोरा आला, दोरा बांधला, दोरा तुटला. तसं शरीर आलं आणि शरीर गेलं की मी आलो, मी मेलो. आणि आलो आणि मेलो एवढ्यामध्ये जे आयुष्य जगतोय तेही अनुकूल प्रतिकूल जगतोय, सुखदुःखादी द्वंद्वानी भरलेला असं आम्ही जगतो. यालाच संसार असं म्हटलेलं आहे. आणि हे दुःखनं कुणाला सांगता येत नाही, कारण सगळीच ह्या पार्टीचे लोक आहेत. यात एकही विरुद्ध अनुभवाचा मनुष्य नाही महाराज. ब्रह्मदेवापर्यंत ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, जिथं जिथं दुःख, जिथं जिथं भ्रम, जिथं जिथं त्रिपुटी, जिथं जिथं भेदज्ञान, तिथं तिथं संसार आहे महाराज.